आपण स्पार्क IT सगळे मिळून एक सिरीज सुरू करत आहोत सी म्हणून. त्याच्यामध्ये आपण सीचे बेसिक्स आणि सीचे जे ॲडव्हान्स प्रोग्राम्स आहे जे की इंटरव्ह्यू वगैरेमध्ये यूज केले जातात ते शिकणार आहोत. सी ही इन्व्हेंट झाली 1970 आणि सी ही एक प्रोसिजरल लँग्वेज आहे. जसं की आपण C++ आणि जावा ह्या 2 ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तसं सी ही एक प्रोसिजरल लँग्वेज आहे. सो त्याच्यामध्ये आपण सीची सुरुवात एकदम बेसिक प्रोग्रामपासून करणार आहोत, जी की आहे प्रिंट हॅलो वर्ल्ड. जे की आपण हॅलो वर्ल्ड हे तुम्ही ऐकलेलं असेल, कारण की हे खूप बेसिक आहे, जिथून सी अशा लँग्वेजची ओळख झालेली आहे. प्रोग्रामिंगमध्ये जे घुसता त्यांचा सगळ्यात बेसिक हा पहिला प्रोग्राम असतो, जो की आहे प्रिंट हॅलो वर्ल्ड. तर आपण हे शिकणार आहोत. सगळ्यात पहिले प्रिंट करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी इन्क्लूड कराव्या लागतात, ज्या की हेडर फाईल्स म्हणतो आपण त्यांना. त्या असतात की #include stdio.h. ते आपण बघू आता व्हिडिओमध्ये. या हेडर फाईलमुळे आपण प्रिंट कसं करणार, प्रिंटचे जे आपल्याला जे लागतात त्या फाईल्स वगैरे, लायब्ररीज वगैरे, ते आपण यूज करू शकतो याच्यामध्ये stdio.h म्हणून. आणि नेक्स्ट आहे इंट मेन. तर आपण इथे इंट लिहिलेलं आहे. इंट आपण लिहितो जेव्हा आपल्याला रिटर्न टाईप 0 किंवा 1 पाहिजे असेल, आणि आपण वर्ड लिहितो जेव्हा आपल्याला काहीच रिटर्न टाईप पाहिजे नसेल. तर आपण आता सध्या इंट लिहिलेलं आहे कारण की आपल्याला रिटर्न टाईप पाहिजे. तर आपण बघू नेक्स्ट प्रोग्राम कसं लिहायचं त्याच्यामध्ये. तर पहिले लिहायचं प्रिंट एफ. प्रिंट एफने आपण जे पण काही आपण हे डबल कोट्समध्ये लिहू प्रिंट एफच्या, ते आपण प्रिंट करू शकतो. म्हणजे आपल्याला ते प्रिंट झालेलं दिसेल आपल्या आउटपुटमध्ये. जसं आपण इथं लिहू हॅलो वर्ल्ड. आता ह्या प्रिंट एफ स्टेटमेंटमध्ये आपण डबल कोट्समध्ये हॅलो वर्ल्ड लिहिलेलं आहे. हे आपण जेव्हा रन करू, जेव्हा आउटपुट होईल त्याच्यामध्ये आपल्याला हे प्रिंट हॅलो वर्ल्ड दिसून येईल. आणि इथे आपण जसं मेनला आपण इंट दिलेलं आहे रिटर्न टाईप, इथं आपल्याला रिटर्न 0 करावं लागेल, म्हणजे दुसरं काही. आणि या प्रकारे आपण सी मधला एकदम बेसिक फर्स्ट प्रोग्राम, जो की सगळ्या कोडर वगैरे करतात, तो शिकलो आहे. हाऊ टू प्रिंट हॅलो वर्ल्ड. थँक्यू.